टेलिव्हिजन जेव्हा चालवत होतो तेव्हा स्वतः हातात माईक असायचा, तेव्हाची गोष्ट निराळी. पण आज जवळजवळ 23 वर्षानंतर हा माईक हातात येतो. भद्रावतीला असताना सामाजिक कार्यातच सर्व गेलं 30 वर्ष माझं. त्याचे जे मनोहर प्रांजळे म्हणून नाव होतं त्यांचं एक साप्ताहिक चालायचं भद्रशीर. त्यांची आमची चांगली ओळखी. एक दिवशी सहज ते आले आणि पेन आणि कागद घेऊन आणि समोर ठेवला त्यांनी. तेव्हा आपल्या भद्रावतीची पाण्याची समस्या खूप ज्वलंत समस्या आहे, याच्यावर तुम्ही 2 अक्षरं लिहा. म्हटलं मी काय लिहिणार आहे, मला लिहिता येत नाही. लिहा म्हणत मी ते लिहिलं आणि तो प्रकाशित झालेला पहिला अग्रलेख किंवा संपादकीय आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4.5 वर्ष मी त्या ठिकाणी लिहित होतो. आणि त्या साप्ताहिकातून किंवा अन्य साप्ताहिकातून जवळजवळ 180 लेख म्हणजे त्यावेळेस प्रकाशित झाले. आणि लेखनाची खरी सुरुवात तिथून झाली. लेखन आलं किंवा वाचन असतं. वाचनाची आवड ही पूर्वीपासून होती, लहानपणापासून. ती आज गायब आहे. आजही कोणतं पुस्तक माझ्याजवळ आलं की मी ते वाचल्याशिवाय म्हणजे पूर्ण वाचतो. माझी एक सवय अर्धवट ठेवत नाही पुस्तक, अन्यथा हात लावत नाही. तेव्हा तिथे असताना असं वाटलं की बाबा एखादं काही कथा लिहावी, कथा लिहायला घेतली. पण खरं सांगायचं मला काय लिहायचं होतं हे मला माहित नव्हतं. मी आपलं लिहित होतो. कथा पुढे चालली होती. ती कधी कधी बंद व्हायची कारण वेळ नसायचा. असं करत 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 शेवटी ती आपली एक रफ वही पडलेली होती. ती पूर्ण नव्हती. मध्यंतरी पण रिटायर झाल्यावर सिंधीला आलो आणि या 2 महानुभावांची ओळख झाली. कोरोना, खरी ओळख आमची कोरोनातून, कारण रिकाम तिकडे काहीच काम नाही. फक्त आमच्या खेड्यातमध्ये एक बरं होतं, लॉकआउट होता. पण आम्ही 3 जण शेतकरी असल्यामुळे आम्हाला फिरायची मोकळी होती. 7-12 दाखवला की पोलीस काही अडवायचे नाही. तो 7-12 बघितलं की कहाँ जा रहे, खेत में जा रहे. आणि मग तिथे जाऊन बसायचो आम्ही. खास करून प्रशांत माझ्या नेहमी सोबत. मग अशा साहित्यिक चर्चा व्हायच्या. त्यांना मी एकदा माझी रफ वही वाचून दाखवली आणि आजही सांगतो की तो माणूस होता म्हणून ही कादंबरी पूर्ण झाली. त्यांनी मला रोज माझ्या मागे लागला, हा काका किती ओळी लिहिल्या. असं करता करता मग मलाही तो लढा लागला आणि ती कादंबरी पूर्ण झाली. त्यांना अक्षराने अक्षर वाचून दाखवलंय मी. काही प्रसंग असे असतात योगायोगाने येतात. कादंबरीचा एक टर्न असा होता की ज्या ठिकाणी मी थांबलो होतो. जेव्हा आयुष्याचा संबंध येतो आपण किंवा आयुष्याबद्दल विचार करतो तेव्हा प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला कोरावं लागतं आपलं शिल्प. जसं म्हणतात ना, आपली लढाई अपने को लढणी पडती, कोणी येत नाही. त्याचप्रमाणे आपलं शिल्प जे आहे किंवा आपलं जे अस्तित्व जे असतं हे आपल्याला कोरावं लागतं. त्या कथेचे नायिका आहे, नायक आहे, हे ज्या पद्धतीने आपलं जीवन घडवतात तेव्हा त्या जीवनाला एक टर्न मिळतो. तो का मिळतो, कशामुळे मिळतो, किंवा जे काही घडलेलं आहे, जे काही आपल्या आयुष्यात एक टर्न मिळालेला आहे त्याचा सदुपयोग कसा करून घ्यायचा. हा जेव्हा प्रश्न येतो तर त्याच वेळेस तुम्हाला योगायोगानं सांगतो की प्रशांत झेलपे, आम्ही संध्याकाळी बसायचो तर ते म्हणाले की काका आज मी कविता केली आहे. त्या कवितेचं नाव होतं अस्तित्व कोरो धन्ना. त्या
पुस्तकात आहे ती कविता, ती वाचा तुम्ही. आणि नंतरची जी कथा आहे ती त्या कवितेची प्रेरणा आहे. हे प्रांजळपणे कबूल करायला हरकत नाहीये, त्याचे कमीपणा नाही. हे शब्द सामर्थ्य असतं ना काव्याचं, हे काही और भानगड आहे. कादंबरी 300 पेजची एक लेखक लिहून जातो, पण कवीचं सामर्थ्य आहे जसं 30 शब्दात पूर्ण कादंबरी पूर्ण करतो, ते 30 शब्द फक्त. हे जे कवीचं सामर्थ्य आहे, हे 2 कवी जे माझ्या वाट्याला आले, ही कृपा आहे. कवी हा मित्र असावा म्हणतात कधी. याचं कारण असं आहे की तो शब्द कंट्रोल कसे करायचे आणि शब्द तेवढ्या याच्यात किती आशय निर्माण करायचा हे दाखवणारा एक कवी असतो. वास्तविक पाहता कवीचं आयुष्य आगळ बघा, तो स्वतःच्या आयुष्याला कंट्रोल नाही करू शकत. पण ज्यावेळेस एखादा विषय घेऊन तो लिहायला सुरुवात करतो तेव्हा एखादी नेमक्या शब्दात किती उच्च कोटीचा आशय त्या शब्दात दडलेला असतो. ही गोष्ट मात्र कवी जवळून शिकावी. अस्तित्व कोरताना ही जी यांची कविता आहे, त्या कवितेचं सार म्हणजे माझी कादंबरी आहे. हे नंतर मला कळलं की मुठीत भाग्य घेऊन कोण येतं जन्माला. हा सुरुवात आहे त्याची. मुष्टीत भाग्य आपल्या घेऊन कोण येतं. भाग्य म्हणजे काय? अध्यात्माचा विषय जर आपण सोडला तर ते असं म्हणतात की भाग्य पिग्य काही नसतं, हे तुमच्या कर्माचा फळ आहे, तुम्ही जे भोगता ते तुम्हालाच भोगायचं आहे. सुख आणि दुःख, कारण चांगली आणि वाईट कामं ही तुम्ही केलेली आहे, त्याचं सुख दुःख तुम्हाला भोगायचं. पण हे भोगणं नाही आहे, त्याच्या बरोबर तुम्हाला एक बुद्धी दिलेली आहे देवाने, आणि त्या बुद्धी 1000 कोटी आहे. त्या करोड रुपयाचे जे इस्टेट आहे त्याच्या खाली एक पैसा आहे, त्या पैशावर तुझी इमारत उभी झाली आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस जरी असला कोरत ते मी कादंबरी पूर्ण केलेली आहे. की आपण दोष देत असतो नेहमी दुसऱ्यांना, तो का द्या बाबा, त्यांनी असं केलं म्हणून मला बघावं लागले, या गोष्टीला अर्थ नाही आहे. तो काहीच करत नाही, जे काही असतं तुम्ही करता. त्याचं कारण तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे, आणि हेच माझ्या कादंबरीचा आशय आहे. मला वाटतं मी खूप बोललो, कारण मला 15 मिनिटं दिले होते. आणि श्री आशिष देवी यांचा कायदा म्हणजे पंतोजी सारखा आहे. त्या कायद्याचा मान ठेवून मी आपले 2 शब्द संपवतो.